नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। दिवाळीचे दिवस आहेत आणि दिवाळीच्या दिवसात फराळा व्यतिरिक्त सुद्धा आपण काही काही करत असतो। म्हणजे आम्ही त्याला इकडल्या भाषेमध्ये म्हणजे कडबा फुटाळ म्हणतो की चकली, शेव, चिवडा, शंकरपाळी याच्याशिवाय सुद्धा आपण मग एखादा भाजीचा प्रकार करतो, पुलावाचा प्रकार करतो, बिर्याणीचा प्रकार करतो। त्याचा एक सोपा साधा प्रकार, कारण दिवाळीत कामं खूप असतात, मला माहिती आहे। सोपं काम करायचं आपल्याला। दही आहे माझ्यासमोर, पनीर आहे, करूयात दही पनीर। यासाठी लागणारा जो मसाला आहे तो म्हणजे ही मोठी इलायची अगदी 2 घ्यायच्या, 2-4 लवंगा आणि काळी मिरी, हे अर्धवट कुटून घ्यायचं। दही, एक थोडेसे काजू, मिरची पावडर, हळद, याला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊ। आणि हा दहीवाला पनीर नावाचा जो प्रकार आहे तर यातले इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघा, पनीर, दही, कसुरी मेथी आणि बाकी बेसिक इन्ग्रेडियंट्स। तर यामध्ये सरसोचं तेल खूप छान लागतं। तुम्ही आता सरसोचं तेल आपण नेहमी खात नाही म्हणून असं करतो, पण तसं करू नका, एकदा करून पहा। पण समजा आवडलंच नाही तर आपलं रेग्युलर तेल वापरा। सरसो का तेल, आणि तेल गरम होतं तोपर्यंत आपण हे पनीर जे आहे थोडं भाजून घेऊ। हे असं आपण छान भाजून घेतलंय। जिरं, खडे मसाले, बारीक आल्याचे तुकडे आणि दह्याची आपली ग्रेव्ही किंवा मसाला। धने पावडर साधारण 1 चमचा आणि जिरे पावडर अर्धा चमचा, कसुरी मेथी, आता दहीवाला पनीर जेव्हा आपण तयार केलं तर कित्येकांचं म्हणणं असतं की दही फाटतं आपण जेव्हा शिजवतो, तर त्याच्यामध्ये आपण काजू आणि बाकी सगळे धणे पावडर, जिरे पावडर, हळद, तिखट जर एकत्र घालून आपण बारीक केलं किंवा मिक्सरला फिरवलं तर फाटत नाही। फाटलं का दही? नाही फाटलं, काजू पण आहे त्याच्यात। या छोट्या छोट्या टिप्स असतात, लक्षात ठेवायच्या होतात। आता तुम्ही बघत असाल हे सगळं तेल ह्याला सुटतं आहे हळूहळू। यामध्ये हे भाजलेले पनीरचे तुकडे, मीठ, दहीवाला पनीर आवडलं? यामध्ये आता दही असल्यामुळे तसं गोड हवं, पण प्रत्येकाला गोड आवडतंच असं नाही। पण तुम्हाला असं वाटलं की थोडं आंबट गोड चालेल, तुम्ही साखर घालू शकता। कसंही करा, पण नक्की करा। ग्रेव्हीचा थोडा वेगळा प्रकार आहे। पाहता मास्टर रेसिपीज, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा।